ऑलराईट मंडळी, सो थंबनेलवर मी असं का लिहिलंय, की शंकासूर आणि कोकणातला जातीयवाद. तर कारण देवखेड ही मराठी वेब सीरीज मी पाहिली आहे. झी5 वरती 30 तारखेला रिलीज झाली. टोटल ह्याचे 7 एपिसोड्स आहेत. 25-25 मिनिटांचे सगळे एपिसोड्स आहेत ऑन एन एव्हरेज. सो तुम्हाला जर का बिंज वॉच करायची असेल, तर साधारण 3 ते 3.5 तास तुम्हाला मोजायचे आहेत. या वेब सीरीजमध्ये असा जातीयवाद का दाखवलाय? तर ही वेब सीरीज पूर्ण पाहिल्यानंतर हा प्रश्न स्वाभाविक आहे आपल्या सगळ्यांच्या मनात येणं. कारण आतापर्यंत चॅनलवरती मी जेवढेही असे मराठी सिनेमांचे रिव्ह्यूज टाकत आली आहे. दरवेळेला महाराष्ट्रातल्या विविध कोपऱ्यातून लोकांचं असं म्हणणं असतं, की "गायत्री, तू पुण्यात किंवा मुंबईमध्ये राहतेस, त्याच्यामुळे तुला जातीयवाद नसेल दिसत तुझ्या आजूबाजूला. पण तू अजून सुद्धा सातारा, सांगलीकडे ये किंवा तू बारामतीकडे ये, बुलढाण्याकडे ये, तुला समजेल की तिकडे किती जातीयवाद आहे." तर आता नवीन एक भर माझ्या ज्ञानामध्ये टाकल्याबद्दल मेकर्सचे धन्यवाद, की कोकणात सुद्धा जातीयवाद आहे भावांनो. तर शंकासूर आणि कोकणातला जातीयवाद या दोन्ही गोष्टींचं संमिश्र असं हे समीकरण या वेब सीरीजमध्ये आपल्याला दाखवण्यात आलंय. तर कशी वाटली मला ही वेब सीरीज हे जाणून घेऊया. पण त्याच्या आधी ही पूर्ण वेब सीरीज पाहिल्यानंतर शंकासूर हे जे पात्र आहे ते फार कुतूहलाचं मला पात्र वाटलं आणि मी मग रिसर्च करायला सुरुवात केली. तर मला जाणून घ्यायचं होतं, की शंकासूर हा एक राक्षस कुळात जन्माला येऊन सुद्धा या एका असुराची आपण पूजा करतोय. तर हे पात्र नक्कीच फार विशेष आहे, फार महत्वाचं आहे. तर नक्की काय कथा आहे याच्यामागे? तर मला प्रामुख्याने 2 कथा सापडल्या. त्यातली एक कथा ही YouTubeवरती एका डॉक्युमेंटरीमध्ये मला ऐकायला मिळाली. तर ती अशी आहे, की ज्यावेळेला सांदीपनी ऋषींच्या आश्रमात श्रीकृष्ण हे 65 दिवसांसाठी जातात अध्ययनासाठी, त्यावेळेला 64 दिवसांमध्ये 64 कला आणि विद्या शिकल्यानंतर आपल्या गुरुजींना म्हणजे सांदीपनी ऋषींना ते विचारतात, की "मी तुम्हाला गुरुदक्षिणेमध्ये काय देऊ?" तर त्यावेळेला सांदीपनी ऋषी हे श्रीकृष्ण यांना सांगतात, की माझ्या मुलाला परत आणून दे मला, ज्याला एका राक्षसाने गिळलंय." तर समुद्राच्या तळाशी बसलेला हा एक राक्षस आहे. तर हे ज्यावेळेला श्रीकृष्ण यांना कळतं त्यावेळेला ते जातात आणि मग त्या एका समुद्राच्या तळागाळात बसलेला हा शंखामध्ये लपलेला असा एक असुर असतो. त्याचं नाव शंकासूर असतं. तर त्याचा वध करतात आणि मग नंतर त्यांना असं कळतं, की तो त्यांचा जो मुलगा आहे संदीपनी ऋषींचा तो त्याच्या पोटात नसतोच. मग त्यावेळेला ते त्यांना अनावधानाने हा एक वध झाल्यामुळे असा आशीर्वाद देतात, की दरवर्षी फाल्गुन महिन्यामध्ये शंकासूरची पूजा केली जाईल. हे जाणून सुद्धा, की तो एक असुर कुळातला जन्मलेला असुर आहे तरीसुद्धा आणि या शंकासूरमुळे सगळ्यांना आशीर्वाद दिले जातील आणि अगदी सेलिब्रेट केलं जातं हे पात्र. तर ही एक पहिली कथा झाली. दुसरी कथा अशी जी ॲक्चुअल वेब सीरीजमध्ये सांगण्यात अशी आलेली आहे, की शंकासूर जो आहे तो बेसिकली ब्रह्मदेवाकडे जातो आणि 4ही वेद पळवतो. ते वेद पळवून आणल्यानंतर तो एका समुद्राच्या तळाशी एका शंखामध्ये लपतो. आणि मग त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरनं भगवान श्री विष्णू हे दशावतारांपैकी एक मत्स्यावतार घेतात आणि मग त्या शंकासुराचा वध करतात आणि ते वेद परत आणतात. पण हा जो शंकासूर आहे, हे जे वेद त्याने आणले होते, ते आपल्यासारख्याच समाजातल्या तळागाळातल्या समाजातल्या लोकांसाठी तो आणतो, म्हणजे आपल्यालाही त्याचं ज्ञान मिळावं म्हणून, असं सांगण्यात आलंय वेब सीरीजमध्ये आणि त्याचमुळे आपण किंवा आपला समाज शंकासूरची पूजा करतो. तर अशा पद्धतीने त्यांनी दाखवलेलं आहे. आता हे यातली नक्की कुठली स्टोरी योग्य आहे, यावरती भाष्य करण्याचा मला हक्क नसल्यामुळे मला असं वाटतं, की आपण कोकणवासी जे आपले सबस्क्रायबर्स आहेत, आपल्या अ, गोड अशा YouTube फॅमिलीचे मेंबर्स, तर त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगावं, की या दोन्हींपैकी नक्की कुठली स्टोरी योग्य स्टोरी आहे ती. बरं असो, आता महाराष्ट्रामध्ये ना विविध गावांमध्ये ग्रामदेवता असतात किंवा लोककथा असतात, दंतकथा असतात आणि त्यावरती तुम्ही सिनेमा बनवा, हे आपण नेहमी सांगत आलोय. तर कुठेतरी मला खूप आनंद झाला, की या वेब सीरीजचा विषय त्यांनी फार सुंदररित्या निवडला. कारण कोकणामध्ये असंख्य अशा सुंदर, सुंदर लोककला आहेत, ज्यांना नक्कीच एक मोठा प्लॅटफॉर्म मिळायला हवं असं मला वाटतं आणि त्याच्याचमुळे ही वेब सीरीज बघण्यासाठी मी खूप उत्सुक होते, की तिथली नक्की कला काय आहे? गुहागर तालुक्यातली ही जी सुंदर अशी देवखेळची परंपरा आहे, ती नक्की काय आहे? ती बघावं आणि म्हणूनच ही वेब सीरीज बघायला मी सुरुवात केली. तर आता सगळ्यात आधी प्लॉटबद्दल बोलूया. या वेब सीरीजचा प्लॉट असा आहे, की देवतली गावामध्ये गेली 15 वर्ष सातत्याने खून होत आहेत, की लोकांची अशी भाबडी कल्पना आहे, की दरवर्षी त्याच एका माणसाचा खून केला जातो, जो अत्यंत पापी आहे किंवा त्याने खूप यावर्षी चांगला नाही वागलाय, कोणाचं तरी वाईटच केलं असेल. म्हणूनच शंकासूर येतो, प्रकट होतो आणि त्याचा खून करतो दर शिमग्याच्या रात्रीला म्हणजे होळीला. तर त्याच्यामुळे त्याचं काही इन्व्हेस्टिगेशन होत नाही किंबहुना लोकं करू देत नाहीये इन्व्हेस्टिगेशन. तर असंही एक कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय. अशातच मग विश्वास सरंजामे नावाचा एक पोलिस ऑफिसर तिथे येतोय, ज्याची भूमिका अंकुश चौधरी याने निभावली आहे. तर तो तिथे येतो आणि मग त्याला प्रचंड लोकांचा सामना करायला लागतो. लोकांचा विरोध होतोय, इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली करू देत नाहीये. अशा सगळ्या केसेसमध्ये मग शेवटी तो हा खून नक्की कोण आहे आणि खरंच शंकासूरच हे सगळ्यांचे खून करतोय का? तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो शेवटच्या एपिसोडमध्ये आणि एकंदरीत अशा पद्धतीचा सगळा हा प्लॉट आहे. आता पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल चर्चा करूया. या वेब सीरीजचा सगळ्यात
पहिला पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट असा आहे, की यांचा विषय जसं मी आधीच म्हटलं, की कोकणातली ही जी परंपरा आहे, तर या देवखेळबद्दल मला अजून जास्त जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे विषयाला त्यांनी धरून एक काहीतरी वेब सीरीज बनवावी बाबा, असा एक विचार केल्याबद्दल नक्कीच त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. पुढचा पॉझिटिव्ह पॉइंट आहे या वेब सीरीजची सिनेमॅटोग्राफी, ओव्हरऑल कलर ग्रेडिंग, कलर पॅलेट्स खूप देखणे आहेत, खूप सुंदर आहेत. ज्यामुळे कोकण अजून जास्त एन्हान्स होऊन तुम्हा सगळ्यांसमोर येतं आणि तुम्हाला छान वाटतं. 7ही एपिसोड्समध्ये तुम्हाला कोकण दिसायला खूपच देखणं आणि सुंदर वाटतं. त्यामुळे नक्कीच सिनेमॅटोग्राफीचं कौतुक व्हायला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे या वेब सीरीजची कास्टिंग अतिशय तगडी आहे. मोठमोठे ॲक्टर्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अंकुश चौधरी आहे, प्राजक्ता माळी आहे, त्याच्यानंतर अरुण नलावडे आहे, मंगेश देसाई आहे आणि वीणा जामकर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. सो ओव्हरऑल कास्टिंगसाठी सुद्धा नक्कीच तितके मार्क द्यायला पाहिजे. पुढचा आणि शेवटचा मुद्दा आहे, की शंकासूर या एका पात्राचे जे पोशाखाचे सीन्स आहेत वेगवेगळे, तर ते फार सुंदर त्यांनी शूट केलेले आहेत आणि म्हणजे ओव्हरऑल त्याच्याबद्दलचं जे काही आपल्याला नॉलेज मिळतं, जसं की शंकासूरच्या दाढीचे जे केस असतात, ते वनगायीच्या शेपटीपासून बनवले जातात किंवा मग असे सुंदर-सुंदर, छोट्या-छोट्या डिटेल्स त्यांनी ॲक्चुअली खूप चांगल्या दाखवलेल्या आहेत. जेवढ्यांदाही तो पोशाख असा आपल्याला दिसतो, तेव्हा खूप भारी वाटतं बघून आणि नक्कीच मी जसं म्हणते ना, त्या शंकासूर पात्राबद्दलचं कुतूहल तुमचं खूप जास्त वाढू लागतं. तर त्याचे विशेष मार्क्स ॲक्चुअली पोशाख म्हणजे कॉस्ट्यूम डिपार्टमेंटला द्यायला पाहिजे, कारण त्यांनी एक्झॅक्टली ॲज इट इज तो पोशाख उचललाय. त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाहीत आणि फार सुंदररित्या तिथे दाखवण्यात यशस्वी होतात. आणि आता आपण बोलूया या वेब सीरीजच्या निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. सगळ्यात आधी चंद्रकांत गायकवाड यांनी या वेब सीरीजचं दिग्दर्शन केलेलं आहे. चंद्रकांत गायकवाड यांनी इथून मागे रंग माझा वेगळा, नवरी मिळे हिटलरला आणि प्रेमाचा रंग यावे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या टीव्ही सीरियलचं त्यांनी ॲक्चुअली दिग्दर्शन केलेलं आहे. मी हीच भीती माझ्या ट्रेलर रिव्ह्यूमध्ये मांडली होती, की कारण दिग्दर्शकाकडे खूप मोठा असा दांडगा अनुभव नाहीये वेब सीरीजचा किंवा चित्रपटाचा, की जो डार्क सस्पेन्स, मर्डर मिस्ट्री थ्रिलर या एका पर्टिक्युलर जॉनरामध्ये त्यांनी काही इथून मागे काम न केल्यामुळे वेब सीरीजचा स्क्रीन प्ले गंडायला नको बाबा आणि तेच इथे होतं. कारण लिटरली पूर्ण वेब सीरीज तुम्हाला टिपिकल टीव्ही मालिकेसारखी वाटते. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे या वेब सीरीजमध्ये प्रचंड जास्त लूप होल्स आहेत. म्हणजे इतके लूप होल्स आहेत, की इतकं पुअर इन्व्हेस्टिगेशन होताना दाखवलंय, की तुम्हाला इरिटेट व्हायला लागतं. म्हणजे साध्या-साध्या गोष्टीत उदाहरण देते. आता मी मालिका का बोलले आणि पुअर इन्व्हेस्टिगेशन का बोलले, लगेचच एक उदाहरण देते. अंकुश चौधरी घाई-घाईमध्ये जाताना ना 3 पोलिस ऑफिसर्सला सांगतो. 3 जण आहेत हां, 3 जण आहेत. लॅपटॉपवरती एक व्लॉगरचा व्हिडिओ आहे तो बघायचा आहे आणि त्याच्यामध्ये काही आपल्याला त्या व्लॉगमध्ये काही दिसतंय का, की त्या रात्री काही झालेलं दिसतंय का शिमग्याच्या रात्री, होळीच्या रात्री. ते तिघे जण गप्पा मारतायत, तो व्हिडिओ बघताय आणि ऐन ज्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये ते असं दिसतं जाताना, की तो एक डेड बॉडीला घेऊन जातोय. तिथेच ते एकमेकांशी गप्पा मारताना दिसतात आणि मग स्क्रीनकडे कुणीच बघत नाहीये. आता मला सांगा हे हे इतकं म्हणजे टिपिकल मालिकेचं उदाहरण आहे. पुअर इन्व्हेस्टिगेशन लिटरली म्हणजे अंकुश चौधरी ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करतोय, मी खरंच सांगते अख्खा प्लॉट पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे? अंकुश चौधरीला कोणाचा फोन येतोय? रिंग वाजल्या-वाजल्या आपण प्रेडिक्ट करून मोकळे होतो, की कोणाचा फोन आला असणार आहे आणि तो काय सांगणार आहे त्याला? फॉरेन्सिक ऑफिसरचा आहे, की त्याच्या वरच्या अधिकाऱ्याचा आहे, की आता त्याची परत बदली होणार आहे का काय? ह्या इतक्या प्रेडिक्टेबल वाटतात गोष्टी, टिपिकल मालिका बास, बाकी काहीच नाही. मर्डर मिस्ट्री सस्पेन्स थ्रिलर या जॉनरामध्ये तुम्हाला खूप फास्ट पेस्ड व्हावं लागतं. तुम्हाला छोटे-छोटे हिंट्स सोडायचे असतात, वेगवेगळे कन्फ्यूज करायचं असतं समोरच्याला. पण इथे आपण कन्फ्यूज होत नाही. वेब सीरीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या, पण इथे ते कुठेच आपल्याला न मिळाल्यामुळे भयंकर निराशा होते. भाई पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे, इतकं स्लो इन्व्हेस्टिगेशन आहे, इतकं स्लो म्हणजे ज्याला काही अर्थच नाही. म्हणजे रॅन्डम शॉट्स दाखवलेले आहेत. अंकुश चौधरी सिगारेट ओढतोय. तो बस ओढतोच आहे. तो सिगारेटच ओढतोय, काहीच घडत नाही पुढे-मागे. आरामात मग त्याला एक फोन वाजवताना दाखवला जातो. म्हणजे चौथ्या एपिसोडमध्ये तुम्ही आवर्जून हे बघा, मी जाणून-बुजून ते अधोरेखित करते. ॲक्चुअली पूर्ण वेब सीरीजमध्ये असे बरेच सीन्स आहेत, पण माझं ते मात्र ठळक लक्षात राहिलं. चौथ्या एपिसोडमध्ये एक सीन आहे, जिथे पायऱ्यांवरती पोलिस स्टेशनच्या सिगारेट तो ओढत असतो अंकुश चौधरी आणि काहीच नाही घडत आहे त्याच्या आजूबाजूला. मग नंतर त्याला फोन येतो, तो एकदम आरामात फोन उचलतोय आणि तिथे पण एकदम आरामात बोलणं चालू. इतकं स्लो इन्व्हेस्टिगेशन. आय एम टेलिंग यू धिस. म्हणजे आणखीन एक उदाहरण मी देते. अख्ख्या वेब सीरीजमध्ये ते जे 15 मर्डर्स होतात, ती हिस्ट्री त्याचे काहीच नाही दाखवलं सीन्स, काहीच नाही. अरे तो प्लॉट आधी एस्टॅब्लिश तर करा. त्याचा हॉरर आपल्याला जाणवायला पाहिजे ना भावांनो, की भाई दरवर्षी ते 15 मर्डर्स झालेत. कसे झाले असतील, काय झाले असतील, त्याच्या काहीतरी तर गोष्टी तुम्ही एस्टॅब्लिश करा. काहीच नाही. त्याचं काहीच इन्व्हेस्टिगेशन काही दाखवलेलं नाही. रँडमली त्या लोकांची नावं फक्त फळ्यावरती लिहिली जातात. आणि मग त्याची माहिती मला द्या आणि मग बस दॅट्स इट.
लिटरली सांगते, स्लो इन्व्हेस्टिगेशन, पुअर इन्व्हेस्टिगेशनमुळे अख्खा प्लॉट प्रचंड प्रेडिक्टेबल वाटतो. विश्वास सरंजामे हा या वेब सीरीजचा नायक आहे, बरोबर? पण तो इतका विचित्रपणे रेखाटलेला आहे, म्हणजे त्याचं पात्र इतक्या विचित्रपणे लिहिलेलं आहे. अचानकच ओरडतोय, कारण नसताना ओरडतोय, कोणाशी काहीही बोलतोय, उद्धटपणे वागतोय, त्याचे काही एथिक्स नाही, काही मोरल्स नाहीये. फक्त अंधश्रद्धेमध्ये तो बिलीव्ह नाही करत, हे कुठेतरी आपल्याला पटतं. पण बाकी काय त्याच्या शेड्समध्ये, त्याच्या पर्सनॅलिटीला काही रंग तर चढवा, की त्याच्यात तो आपल्याला हिरो वाटायला पाहिजे. बरं नाही जरी तुम्हाला ग्रे शेडमध्ये तो दाखवायचा आहे, पण ते ग्रे शेड सुद्धा फील होत नाही. फक्त अंकुश चौधरी ज्यावेळेला वडिलांसोबत म्हणजे अरुण नलावडे यांच्यासोबत ज्यावेळेला तो बसताना दिसतोय, तेव्हाच त्याच्या कुठेतरी तो एक कॉर्नर जो आहे त्याच्या पर्सनॅलिटीचा तो आपण एक्सप्लोर करू पाहतो आणि तो कनेक्ट होतो. बाकी त्याच्या पात्राला प्रचंड रँडम दाखवलंय. म्हणजे घडीत खूप शांत दिसतोय, घडीत काही पण बोलतोय आणि ते कारण नसताना इकडे-तिकडे फक्त आरडाओरडा करत जातोय. लिटरली ते खूप ओव्हर एक्झॅज्युरेटेड पात्र होतं. खूप गोंधळात टाकणारं होतं, जे अजिबात नाही पटलं. जे 15 मर्डर्स झाले त्यातले किमान 4 ते 5 मर्डर्स दाखवून प्लॉट एस्टॅब्लिश करायला हवा होता. म्हणजे तो पॅटर्न मोडलाय आता. आता जो 16वा मर्डर झालाय, तर त्याने आपल्याला कुठेतरी ते फील होईल, की भाई आता काहीतरी खूप वेगळं पण तसं काहीच नाही होत. अख्ख्या सीरीजमध्ये अब्रप्ट कट्स आहेत. इतकी अब्रप्ट कट्स आहे म्हणजे आता इन्व्हेस्टिगेशन करताना तो कुठेतरी अंकुश चौधरी असतो आणि नेक्स्ट सीनला तो डायरेक्ट पोलिस स्टेशनमध्ये येतो आणि एका वेगळ्याच गोष्टीबद्दल चर्चा करतायत. जो काही याच्या मागच्या सीनमध्ये जो काही करत होता त्याबद्दल पुढे कंटिन्यूएशन काहीच मिळत नाही डिस्कशनमध्ये आणि हे 1-2 ठिकाणी नाही, हे खूप वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जाणवतं. आणि आता जे मी थंबनेलवर लिहिलंय, ते मी हे यासाठी लिहिलंय कारण का सिस्टमचा बळी आहे, जातीयवादाचा बळी आहे. प्रचंड हडतूड वगैरे आयुष्यामध्ये त्याला मिळते म्हणून काहीतरी अशा गोष्टी सगळ्या सुरू आहेत. शंकासूरसोबत त्यांनी ते पात्र ॲक्चुअली कनेक्ट केलेलं आहे. हॉनेस्टली स्पीकिंग म्हणजे ते कुठेच नाही फील होत तुम्हाला काहीच. फक्त त्या ज्या काही पॅरलली 2 टाईमलाईन्स त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याचं एक कौतुक व्हायला पाहिजे, की कुठेतरी आपण थोडंसं पहिल्या-दुसऱ्या एपिसोडमध्ये थोडंसं गोंधळात आपण जातो, की बापरे! नक्की काय चालू आहे? ही टाईमलाईन कुठली आणि ही टाईमलाईन कुठली? तो एक प्रयत्न अतिशय उत्तम होता. पण ओव्हरऑल जसं मी म्हटलं, मला कोकणवासियांनीच सांगा आता कमेंट सेक्शनमध्ये, की नक्की काय-काय, कशा पद्धतीने शंकासूरची गोष्ट आहे. बाकी या वेब सीरीजकडनं ॲक्चुअली माझ्या खूप अपेक्षा होत्या. दशावतारमध्ये जसं लिखाण आणि एक्झिक्युशनमध्ये सेकंड हाल्फमध्ये तो सिनेमा निराश करतो. ही वेब सीरीज तर अजूनही जास्त निराश, निराश, निराशच करत आपल्याला जाते आणि ओव्हरऑल मी या वेब सीरीजला देईल 2.5 स्टार्स आउट ऑफ 5. वन टाईम वॉच आहे, तो तुम्ही तुमच्या हिशोबानुसार बघू शकता, तुमच्या टेस्टनुसार बघू शकता. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.